कारखान्याच्या निवडणुकीत? हा त्यांचा इंटरव्ह्यू प्रश्न आहे. हा मी नाही सोडवू शकत ना. त्यांची अपेक्षा तुमच्याकडनंच आहे. एक लक्षात घ्या, ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात किंवा ज्या संस्थेचा मी सभासद त्या ठिकाणी मी इंटरफेअर करणं हे फार चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं काय आहे, त्या 3 नेत्यामध्ये एक वाक्य पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पुढाकार करून त्यांना एक वाक्य करायला असं सभासदांच्या म्हणणं कल आहे. हे माझं काम. बाजार समितीच्या पॅटर्नवर बोलतो. तोच बाजार समितीचा पॅटर्न ही वेगळी बाब आहे. आमदारांनी घोषणा काय केली की विद्यमान बाजार समितीचा पॅटर्न याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंग पाटील, मनोज घोरपडे जे काही त्यांची ऍक्टिव्हिटी पॅनल प्रमुख हे आहेत ना, प्रमुख जरी असले तर दादा कराड तालुक्यातल्या कारखान्याचं नेतृत्व कराड तालुक्यातल्या माणसानं केलं पाहिजे. मनोज घोरपडेच नेतृत्व भूमिका द्यायची. एक लक्षात घ्या, आज ह्याच्यावर विस्तृत बोलणं बरोबर नाहीये, पण आज त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असणार आहे ना, आणि ते तिथे लीड करतायत. हे प्रश्न त्यांनी सोडवले पाहिजेत. मी कसं सोडवणार? कारखान्यात परिवर्तन करायचं म्हणलं तर तुम्ही मिळवून या प्रश्न त्यांनी मिटवले पाहिजेत, पण तुम्हाला बरोबर घेऊन तुम्ही बरोबर असून मिटले पाहिजे. माझी स्वच्छ आणि क्लिअर भूमिका आहे. ज्या कारखान्याचं मी सभासद नाही, ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मी नाही, तिथं मी बातम्या म्हणजे थोडक्यात सह्याद्रीमध्ये तुमचा सहभाग नसेल. उघड घेणार नाही, जरा कंसात घ्या. उघड आणि जडून का विषय येत नाही ना. रेस संघटनेचे संचालक पदासाठीचे उमेदवार आहेत, ती सभासद आहेत ना. ओके, ते रेस संघटनेची पण आहेत. बरोबर आहे, ते सभासद आहेत, पण ते सभासद आहेत. मी सभासद नाही. तुम्ही दादा किती तरी तुम्ही रेस संघटना पूर्ण ताकदीनं काम करते सह्याद्री कारखान्यात. बघा, मी फिरवायचा विषय नाहीये. तिथं ताकदीनं ती काम करतात की नाही करतात ते हा त्यांचा शेवटी आहे. बघा, ज्याच्या पोटात दुखतं तो रडणार ना. आता त्यांना तिथं काही त्रास असले तर त्यांनी निर्णय घेतले. कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम नेत्याच असतं, नेतृत्वात असतं. तुम्ही आहे की जरा काय करणार, प्रत्येक गोष्टी कशाला प्रत्येक मीच भाग घेतला पाहिजे असं काही नाही ना. आणि 21 तारखेला चिन्ह वाटप झाल्यावर बॅनरवर आणि जाहीरनाम्यावर तुमचा आणि काकांचा फोटो असणारच आहे. काकांच्या फोटोच्या संदर्भात विषय असा आहे, एकतर काका जिल्ह्याचे नेते होते, त्यामुळं कुणी त्यांचा फोटो वापरू नये असं मी म्हणू शकणार. ठीक आहे, माझे ते वडील होते, मला मान्य आहे. मान्य आहे म्हणजे इथपर्यंत ते ठीक आहे, पण मी ते कर्टेल करू शकत नाही, त्यांची उंची कमी करू शकत नाही. दिवंगत व्यक्तीचं बरोबर आहे, कारण काकांनी अनेकांना मदत केलेली आहे. पिढी साहेब असताना साहेबांना पण काकांनीच मदत केली, हे वास्तवच आहे. मदत पण केली होती, 1-2दा विरोध पॅनल पण टाकलं होतं. बघा, राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे नसतात. काल संघर्ष केला म्हणून आज करावा असं काही नाही. आणि कुठेतरी मागचं विसरलं पाहिजे, तरच नवीन काही ते पुढे घडल. तुम्ही अनेक गोष्टी विसरून पुढे चालला लागला, त्यामुळे तरच पुढे जाता येतं ना. म्हणजे अजित पवार साहेबांनी काकांना लोकांचा विरोध केला होता, राजकीय वैयक्तिक म्हणत नाही, पण त्यानंतर पवार साहेबांच्या पक्षाचे तुकडे झाले आणि अजित पवारांनी नेतृत्व आलं. आता तुम्ही अजितदादांनी नेतृत्व स्वीकारायला लागलाय, हा एक बदलच आहे ना. हे बघा, राजकारण हे प्रवाहित असतं. तुम्ही त्याला बांध घालून थांबवलं तर ते खुंटतं. जे प्रवाहित होऊन द्यायचं.
काळाची गरज असेल तर तुम्ही का म्हणून थांबवताय? काय फोटो त्यांनी वेगळा असं कदाचित. राष्ट्रवादीला कधीही दक्षिण मतदारसंघावर काहीच करता आलं नव्हतं. कदाचित कालाच्या मनात वेगळं असेल. काय तेच उत्तर ते देईल, काळच देईल ना उत्तर. दादा आज बरं. युती आणि आघाडी, तर युतीच्या मित्र पक्षाला किंवा तुमच्या युतीमध्ये जे आता मित्र पक्ष आहे त्यांचे काय, म्हणजे त्यांनी तुमचं स्वागत केलंय की तुमच्याबद्दल काय त्यांच्या मनात? हे बघा, मी माझी चर्चा राष्ट्रवादी बरोबर चालू, तो विषय मी बघायचं काही कारणच नाही. बाकीच्या पक्षाचं काय सांगितलं? आणि ज्यांच्या बरोबर चर्चा चालू आहे हा त्यांचा विषय. तरी भविष्यात आता युतीचं जर राज्य कारभार चालू असेल, पुढच्या विधानसभेला मग आतून बसलेला डावलून अजित पवार गटाला तेच बोलतो ना आता, कामाच्या पोटात काय आहे काय सांगता येईल. अजून 4.5 वर्ष आहे. विधान परिषदेचं आताचे 3 महिने झाले, 9 मगाशी महिन्यानंतर सांगितलं ना, मी त्यांना काहीही मागितलेलं नाही आणि त्यांनी मला काहीही देतो म्हणून सांगितलं. दादा की आम्ही अमुकच तुम्हाला देऊ, अजिबात अशी गिव्ह अँड टेकची कुठलीही या ठिकाणी चर्चा झालेली नाही. दादा लक्ष्मण तात्या आणि काका माहिती सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. ह्या घडामोडीमध्ये लक्ष्मण तात्यांचे चिरंजीव आणि म्हातारी भूमिकेचे दोन्ही चर्चेला तेच मध्यस्थी होती. म्हणजे जुना जो सातारा जिल्हा होता, काकांचा विचार तुझ्या मुळात चर्चेला बेसच तो आला. चर्चेचा बेसच तो झाला. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवायची. आता ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी मला स्वीकाराव्याच लागणार.